तर आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 3 सर्कल. त्यातला बघणार आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.4. बघा फर्स्टमध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, इन अ सर्कल विथ अ सेंटर ओ अँड द लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल अँड फाइंड द मेजर ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट दिले आपल्याला अँगल ए ओ बी. काय करायचं आपल्याला, फाइंड अँगल ए ओ बी. नंतर दिले आपल्याला अँगल ए सी बी. नंतर दिला आहे आर्क ए बी. नंतर दिले आपल्याला आर्क ए सी बी. आपल्याला याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. ठीक आहे, बघा काय ना सोल्युशनमध्ये सेगमेंट काय घेतली आपण, तर फर्स्ट घेतली आहे ओ ए. सेगमेंट ओ ए घेतली आहे अँड सेगमेंट ओ बी. काय रेडियस काय घेतली आपण, तर फर्स्ट आहे आपलं काय घेतलं त्याची सेगमेंट ओ ए आणि ओ बीची आपल्याला काय घेतली रेडियस घेतली. आता सेगमेंट ए बी बघा, सेगमेंट ए बी सुद्धा काय तर आपला रेडियसच आहे. इक्वेशन नंबर तुला 2. आता सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी इक्वल टू काय, तर सेगमेंट ए बी आहे, सगळ्या सारख्याच. आता ट्रायंगल ओ ए बी बघा, ट्रायंगल घेतले आपण फर्स्ट ओ ए बी इज अन इक्विलॅटर ट्रायंगल. आहे आपला इक्विलॅटर ट्रायंगल. ठीक आहे, कारण की तिन्ही साईड काय तर आपल्या त्याच्या तिन्ही साईड काय तर आपल्या सेम आहेत. ठीक आहे, जसं की ए बी झाला, ओ ए आणि ओ बी सेमच आहे, म्हणून काय घेतलं आपण त्याला ओ बी इक्वल टू 60 डिग्री, कारण तो इक्विलॅटर ट्रायंगल आहे. सेकंड विचारला आपल्या क्वेश्चनमध्ये अँगल ए सी बी. बघा काय नव्हतं आपला अँगल ए सी आणि बी घेतलेला. फॉर्म्युला आपला 1/2 m. मेजर ऑफ अँगल किती आहे तर आपला ए ओ बी, म्हणजे काय तर 1/2 मल्टिप्लाय बाय करणं आपण 60 डिग्री. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 2 हा डिवाइड होऊन जाईल 60ला, म्हणजे आपला आन्सर इथे 30 डिग्री. म्हणजे अँगल ए सी बीची व्हॅल्यू किती आहे तर आपली 30 डिग्री आलेली आहे. थर्ड क्वेश्चन विचारले आपल्याला मेजर आर्क ए बी. काय दिले तर मेजर आर्क ए बी काय तर आपली 60 डिग्रीज आहे, कारण की ट्रायंगल आपला ए ओ बी बनतो ना, आणि ए बी काय होईल तर त्याची 60 डिग्री आपली होईल. फोर्थ काय विचारला तर मेजर आर्क ए सी बी विचारलेला आहे. तो किती होणार आपला मेजर आर्क ए सी बी प्लस केला आपण काय ए बी. टोटल किती आहे आपला, टोटल सर्कल किती आपला 360 डिग्रीज आहे. त्यातून आपल्याला काय मायनस करायचं आहे तर मेजर आर्क ए बी मायनस करा, म्हणजे 360 मायनस करणार आपण 60. तर आपला आन्सर किती आहे तर 300. मेजर आर्क ए सी बी किती जाणार तर 300 डिग्रीज आहे. सेकंड क्वेश्चन बघा, quadrilateral PQRS is a cyclic side and PQ concurrent to side RQ and angle PS are equal to 110 degree and find. काय फाइंड आउट करायचं फर्स्ट बघा, मेजर ऑफ अँगल PQR. फर्स्ट काय करायचं आपल्याला PQR फाइंड आउट करायचं. बघा सोल्युशनमध्ये काय नव्हतं आपलं तर काय तर आपला PQR इज काय तर सायक्लिक क्वाड्रिलेटर. काय तर आपला सायक्लिक क्वाड्रिलेटर. आता अँगल घेतले आपण PSR. बघा अँगल PS आणि R घेतलेला आहे, प्लस टोटल किती राहतो आपला 160. त्यातला आपण घेतलेला आहे वन साईड, म्हणजे हे किती झाली तर हाफ साईड त्याची 180ची. ठीक आहे, आणि पी एस आर किती दिला तर आपल्याला तो दिला 110 डिग्रीचा. म्हणजे काय येणार तर आपला 110 मायनस करणार आपण 180, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 70 डिग्री. म्हणजे अँगल कोणता उरला आपला तर पी क्यू आर झाला, तो झाला आपला 70 डिग्रीचा. नंतर सेकंड आपल्या विचारला मेजर आर पी क्यू आर किती जातो 70 डिग्री. सेकंड काय विचारलं आपल्याला त्यातला मेजर आर पी क्यू आर. काय विचारलं पी क्यू आणि आर आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे काय येणार तर 1/2. ठीक आहे, म्हणजे पी एस आरची व्हॅल्यू किती आहे तर 110 दिलेली आहे, इक्वल टू करणार आपण 1/2. म्हणजे आन्सर किती दिलं तर आपलं मल्टिप्लाइड बाय 2 तर किती 220 डिग्री आपला आन्सर आहे. थर्ड बघा, इनर ट्रायंगल कोणता आपलं पी क्यू आर. साईड घेतली आपण पी क्यू कॉन्करंट टू साईड आर क्यूला, म्हणजे व्हॅल्यू पुटअप केली तर किती येते आपला आन्सर अँगल पी आर क्यू इक्वल टू अँगल क्यू पी आर. म्हणजे काय तर आपला अँगल पी आर क्यू इक्वल टू अँगल क्यू पी आर. किती घेतली आपण तर व्हॅल्यू घेतली आहे एक्सची. बघा अँगल पी क्यू आर प्लस क्यू पी आर अँड पी आर क्यू, म्हणजे किती आपला 180 डिग्रीज आहे. अँगल पी क्यू आर प्लस एक्स इक्वल टू किती येतं आपला व्हॅल्यू पुटअप करा 70 डिग्री प्लस 2x इक्वल टू व्हायला आपला 180 डिग्री. सिम्पली काय तर 180 मायनस करू आपण 70 डिग्री, तर आपला आन्सर किती 110 डिग्री येईल. म्हणजे एक्स इक्वल टू किती येतं 110 डिग्री डिवायडेड बाय करू आपण 2ने. आन्सर किती आपलं 55 डिग्री येणार आहे. अँगल पी आर क्यू इक्वल टू घेतले आपण अँगल क्यू पी आर इक्वल टू घेतले आपण 55 डिग्री. इक्वेशन नंबर 1. आता अँगल क्यू पी आर इक्वल टू 1/2 आणि मेजर आर किती येतो आपला क्यू आर. आता क्यू पी आर तर फाइंड आउट केला 55 डिग्री इक्वल टू घेतलं आपण 1/2. आन्सर घेतील तर 110 डिग्री. फोर्थ आहे आपला अँगल पी आर क्यू इक्वल टू अँगल क्यू पी आर इक्वल टू किती आपलं तर 55 डिग्री. एम आर पी एन इज अ सायक्लिक अँड अँगल आर
is 5x minus 30 degree and angle N 4x plus 4 degree and find the and angle N. अँगल आर आणि अँगल एन आपल्याला फाइंड आउट करायचा. बघा कॉर्डिनेटर कोणता आपल्याला MRPN दिलेला आहे, सायक्लिक कॉर्डिनेटर आहे म्हणून. व्हॅल्यू पुटअप करा. 5x मायनस 13 प्लस 4x प्लस 4 इक्वल टू किती येणार आता 9x मायनस करणार आपण 9 आणि टोटल आहे आपला 180 डिग्री. म्हणजे 9x इक्वल टू घेतलं आपण 189. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येतं 189 डिवाइड बाय करू आपण 9. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू किती येतं 21 येणार आहे. आता अँगल आर इक्वल टू 5x मायनस 13 म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 21 मायनस 13 म्हणजे 105 मायनस 13 इक्वल टू 90 डिग्री. अँगल एन इक्वल टू 4x प्लस 4 म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 21 प्लस केलं आपण 4. आन्सर किती येतं आपलं 84 करू आपण प्लस 4 म्हणजे येणार 88 डिग्री. मेजर आर किती आलं तर अँगल आर किती आलं आपलं 92 आलेलं आहे. अँगल एन किती आलं तर आपला 88 डिग्री आलेला आहे. फोर्थ बघा. Segment RS is the diameter of the circle with a center O and point 2 lies in the exterior of the cycle and prove that a angle RTS is an equilateral triangle. ठीक आहे. आपल्याला आधी गिवन काय दिलं बघा. O is the center of the circle दिलेलं आहे. सेगमेंट RS is the diameter सांगितलेले ऑफ सर्कलचे. आता प्रूफ काय करायचं आहे. अँगल RTS इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल आपल्याला प्रूफ करायचं. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन काय करायचं आपल्याला तर आर एस जी घेतलेली आपण ती काय घेतली तर आपल्याला डायमीटर घेतलेली आहे ॲट अ पॉईंट टी अँड जॉईंट पी एस केलेली आपण त्याला. ठीक आहे. आता प्रूफमध्ये घ्या तर सेगमेंट आर एस इज द आपला डायमीटर आपल्याला. आता अँगल आर पी एस किती तर आपली घेतली आपण 90 डिग्री अँड अँगल आर पी एस इक्वल टू काय तर एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल कोणता आहे आपला पी टी एस. काय तर आपला अँगल हा बाहेर आहे एक्सटिरियर अँगल आहे पी टी एस. ठीक आहे. अँगल आर पी एस काय घेतला आपण तर 90 डिग्री अँड ग्रेटर आहे कशाचं नंतर पी टी एसचं सुद्धा. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर अँगल पी टी एस इक्वल टू घेतला आपण ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे अँगल आर टी एस इक्वल टू 90 डिग्री. आर टी एस इज अ ॲक्युरेट अँगल. क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलं तर प्रूव्ह दॅट अन रेक्टँगल इज अ सायक्लिक कॉर्डिनेटर. काय तर हा म्हणते हा सायक्लिक कॉर्डिनेटर सांगितलेला आहे. काय करणार आपण प्रूफ कॉर्डिनेटर XBCD काय घेतलं आपण त्याचं नाव काय घेतलं आपण तिथे ABCD घेतलेलं आहे. ठीक आहे. इज अ रेक्टँगल गिवन आहे. अँगल ए हा अँगल बीला इक्वल आहे. अँगल बी हा अँगल सीला इक्वल आहे आणि अँगल सी हा अँगल डीला इक्वल आहे. किती होतं हा 90 डिग्री आहे. ठीक आहे. अँगल ऑफ अ रेक्टँगल दिलेला म्हणजे काय तर आपला अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू किती येतं 90 डिग्री प्लस 90 डिग्री. कसा अँगल ए आणि अँगल सी 90 डिग्री प्लस 90 डिग्री. तसंच अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू किती होणार होता आपला 90 डिग्री प्लस 90 डिग्री म्हणजे किती होतं आपला टोटली 180 डिग्रीचा. म्हणजे अँगल ABCD इज काय तर आपला सायक्लिक कॉर्डिनेटर आहे. हेच आपल्या इथं प्रूफ करायचं होतं आपण केलं आहे. 6z and xt of a triangle WXY is intersect at a point P and prove that first coordinator WZPT is a cyclic. सेकंड प्रूफ करायचं आपल्याला पॉईंट XZTY बघा. फर्स्ट काय म्हटलं आपल्याला सेगमेंट YZ काय तर आपल्याला परपेंडिक्युलर साईड XW ला. ठीक आहे. आणि अँगल घेतले आपण PZW किती आपला 90 डिग्री इक्वेशन नंबर 1 नुसार. सेगमेंट XT इक्वल टू घेतला आपण सेगमेंट WY. मग काय तर अँगल PTW 90 डिग्रीचा इक्वेशन नंबर 2 वरून. अँगल PZW प्लस घेतला आपण अँगल PTW म्हणजे किती 90 डिग्री प्लस 90 डिग्री टोटल किती तर 180 डिग्रीचा येईल आपला. म्हणजे ना कॉर्डिनेटर WZPT इज काय तर आपला सायक्लिक कॉर्डिनेटरला आहे. मग आता अँगल घेतले आपण XZY इक्वल टू अँगल YTX किती आपला 90 डिग्रीचा आहे. आता पॉईंट X अँड पॉईंट Y ऑन अ लाईज ऑन इक्वल अँगल्स काय तर आपला ऑदर सेम साईड ऑफ द लाईन एकाच लाईनवर आहे म्हणून काय तर XY म्हणू शकतो. अँड पॉईंट XZT अँड Y आर काय तर आपला कोणी सायकल आहे 125 अँड मेजर आर्क EF इक्वल टू 37 डिग्री अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल NMS. ठीक आहे. काय कॉर्ड काय झाली आपली तर EN ही काय झाली कॉर्ड झालेली आहे अँड FS सुद्धा ही काय आपली कॉर्ड आहे. काय तर इंटरसेक्ट काय तर आपलं एक्सटर्नल काय झालं तर इंटरसेक्ट होतात पण कुठं तर एक्सटर्नल म्हणजे बाहेर ॲट अ पॉईंट M कुठे तर पॉईंट M बरोबर कोणतं तर फर्स्ट होते EN नंतर FS एक्सटर्नली काय होतं तर इंटरसेक्ट होतं. मग मेजर अँगल NMS इक्वल टू घेतले आपण 1/2 आणि मेजर आर्क काय घेतले आपण तर NS मायनस केले आपण मेजर आर्क EF म्हणजे किती आहे तर आपला 1/2. NS ची व्हॅल्यू किती आहे 125 डिग्री मायनस करा आपण EF ची व्हॅल्यू किती आहे आपली
37 डिग्री. आपला आन्सर किती येते तिथे 1/2 करणार मग मल्टिप्लाइड बघा आपण 88 डिग्री म्हणजे येणार हे 2 कॅन्सल होईल इथे 44 डिग्री. मेजर आर्क NMS किती तर आपला 44 डिग्रीचा आपला आन्सर येतो. क्वेश्चन नंबर 8 बघा. Chord AC and a DE intersect at point B if a angle ABE equal to 108 degree and measure arc A equal to 95 degree and find the measure. आता कॉर्ड काय घेतले आपण तर AC आपण काय घेतली आहे कॉर्ड घेतलेली आहे. तसंच काय घेतले DE सुद्धा एक काय तर कॉर्ड आहे. कारण इंटरसेक्ट होते इंटरनली आपल्याला काय होते इंटरसेक्ट होतं. कुठून तर पॉईंट बी हा सेंटर आहे त्याचा. ठीक आहे. आता अँगल घेतले आपण ABE इक्वल टू 1/2 अँड मेजर आर्क घेतला आपण E प्लस मेजर आर्क घेतला आपण DC. आता याच्यात व्हॅल्यू पुटअप करायचे. टोटल आपला अँगल ABE किती तर आपला 180चा आहे म्हणून 180 इक्वल टू घेतले आपण 1/2 आणि AE किती आहे तर आपला 95 डिग्री प्लस घेणार आपण DCची व्हॅल्यू किती आपल्याला माहिती नाही. आता 180 मल्टिप्लाइड बाय करणार आपण 2 इक्वल टू येणार 95 डिग्री प्लस DC. इथे आपला 180 मल्टिप्लाय बाय 2 तर आन्सर किती 216 डिग्री आणि मायनस होईल 95 डिग्री म्हणजे आपला आन्सर किती येईल तर DCचं आन्सर किती 121 डिग्री आपला आन्सर येते.